म्हणजे आम्ही राजकारणासाठी नाही उभा राहिलो. बर. आम्ही समाजकारणासाठीच उभा राहिलो. हम्म. 100 कोटीचा जरी माणूस आला तरी तो त्याच सोफ्यावर बसतो आणि एखादा गरीबातला गरीब आला तरी तो हक्काने त्याच सोफ्यावरती बसतो. बरोबर आहे. आम्हाला निस्वार्थीपणेच सगळ्यांसाठी झटायचंय. झटत आलोय इथून मागं, आत्ताही आणि इथून पुढे. हम्म. तेव्हा आम्ही न्यू फुरसुंगी, की एक विजनरी फुरसुंगी, की म्हणजे लोकांना फुरसुंगीमध्ये यावंसं वाटणार, राहावंसं वाटणार. नमस्कार मंडळी, एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, मी सध्या फुरसुंगीमध्ये आलोय आणि फुरसुंगीमध्ये आज आपण हर्षवर्धन हरपळे पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत. खर तर दत्तात्रय उर्फ बाळासाहेब पाटील हरपळे यांचं या पंचक्रोशीत खूप मोठं नाव होतं. हो. एकंदरीत त्यांनी राजकीय कारकिर्दीमध्ये अगदी माजी उपसरपंच असो किंवा पंचायत समिती सदस्य असो, अशा विविध पदावर ते काम केलेलं आहे. हो. आणि तो राजकीय वारसा आणि सामाजिक क्षेत्रामध्येही आणि उद्योजक म्हणून तुमचंही नाव चर्चेत आहे सध्या. हो. तर जरा पार्श्वभूमी काय सांगाल कौटुंबिक? नमस्ते, मी हर्षवर्धनराव बाळासाहेब हरपळे पाटील. तर मी जो वारसा जपतोय, मी जो वारसा पुढे घेऊन चाललोय तो म्हणजे समाजसेवा. प्रत्येक आडनावाला, प्रत्येक व्यक्तीला न्याय आमच्या कुटुंबाने सदैव दिलेला आहे. बर. म्हणजे राजकारण असो, व्यवसाय असो, काहीही असो. म्हणजे माझे आजोबा स्वर्गीयवासी बाबूराव फकीरराव हरपळे पाटील, त्यांना फुरसुंगी गावचं त्यांची ओळख म्हणजे फुरसुंगी गावचे शिल्पकार. बर. अशी त्यांची ओळख. बर. ह्या गावामध्ये शिक्षण संस्था असते. ह्या गावामध्ये बँक त्यांनी आणली, विश्वेश्वर सहकारी बँक. ह्या गावामध्ये सोसायटी त्यांनी स्थापना केली. ह्या गावासाठी आणि ह्या गावामध्ये जे पहिलं आलं ते आमच्या कुटुंबाने सगळ्यांच्या मदतीने, सगळ्यांना एक साथ घेऊन त्याची स्थापना केली. मग माझे वडील त्यांनी त्याच तोलामोलाने त्यांचा वारसा पुढे जपला. बरोबर. समाजसेवेचा, न्याय देण्याचा. आणि मीही माझाही प्रयत्न आहे की त्याच पावलावरती मी पाऊल टाकतोयच आणि तेच धोरणं आणि तेच विजन गावकऱ्यांच्या मदतीसाठी आणि गावकऱ्यांना एकत्र घेऊन, जी एकत्र घेऊन पुढे जाण्याची ताकद असते ती फार मोठी असते. हे मला माझ्या वडिलांकडे मी जेव्हा बघतो आणि माझ्या आजोबांकडे जेव्हा बघतो तेव्हा ते मला ती शिकवण भेटते की बाबा सगळ्यांना घेऊन जायचं. त्याच्यात खूप फार मोठी ताकद आहे आणि मीही तोच माझा प्रयत्न आहे. खरं तर तुम्ही आता सांगितलं की एकत्रितची मूठ बांधायची आणि एकत्र मुळे बांधणे का सोपी गोष्ट नाही. आणि हा तुम्ही वारसा आता पुढे कंटिन्यू चालवत आहे. अगदी आजोबा असो, वडील असो आणि तुम्ही सुद्धा हे संपूर्ण लोकांना एकत्र करायचं, गाव चालवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. एकंदरीत सध्या आता फुरसुंगीत मध्ये आता आपली नगर परिषद झालेली आहे. बरोबर. आणि सध्या निवडणुकीचं वातावरण चांगलं रंगतदार बनले. बरोबर. अनेक उमेदवार आपापल्या पद्धतीनं काम करतात, आपापल्या ताकदीनं जो तो आपलं काम करतोय. आपल्या मातोश्री सुद्धा या रिंगणात उभे आहेत. बरोबर. तर काय सांगाल? खर तर कसं आहे, तुम्ही जेव्हा निस्वार्थीपणे कुठलीही गोष्ट करता तेव्हा तुम्हाला काहीच अवघड नसतं. बरं. जे माझ्या कुटुंबाने आज एवढं सगळं उभा करून आज तुम्ही म्हणजे असं कुठं बघणारही नाही की त्यांच्या नावाच्या मोठ्या मोठ्या पाट्या आहेत. निस्वार्थ. बर. म्हणजे तुम्ही जेव्हा कुणासाठी काहीतरी करता तर ते तुम्ही त्याच्याकडनं न अपेक्षा ठेवून जेव्हा कुठलीही गोष्ट करता तेव्हा ती गोष्ट ती खूप त्याचा मोठा एक्सपेन्शन इफेक्ट झाला असतो. बरोबर. हो. त्यामुळं मला असं वाटतं की मी त्याच कुटुंबातला आहे. मीही माझं तेच रक्त आहे आणि आम्हाला निस्वार्थीपणेच सगळ्यांसाठी झटायचंय. झटत आलोय इथून मागं, आत्ताही आणि इथून पुढे. खरं तर निस्वार्थपणाने केलेलं काम म्हणजे या हाताला कोळ द्यायचं एक मन आहे काय. आणि तुम्ही म्हणते खरी गोष्ट आहे की हे तुम्ही जे आजपर्यंत आपलं कुटुंब जे पारंपरिक पद्धतीने म्हणा तुम्ही सेवा करत आलाय, म्हणजे त्याचा कधी सोशल मीडिया स्टंटबाजी केली नाही, अजिबात नाही, कधी जाहिरातबाजी केली नाही, कधीच नाही. आपण दिलेली गोष्ट किंवा आपण केलेलं काम हे आपल्याला माहिती, त्या समोरच्याला माहिती.
बरोबर. हीच कनेक्टिव्हिटी. ऍक्च्युली मदतीचा अर्थ माझ्यासाठी हाच आहे बर. की तुम्ही कुठल्याही व्यक्तीसाठी जेव्हा काहीतरी करता की तुम्ही करू शकता म्हणून तुम्ही ती गोष्ट करता. अगदी अगदी. आणि तोही व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे हक्काने येतो तो आपण करू शकतो म्हणून तो आपल्याकडे येतो. अगदी बरोबर. तर कुठलाही माणूस आपल्याकडे आला तर तो हसरा चेहरा ठेवूनच बाहेर गेला पाहिजे. हेच दॅट्स माय म्हणजे चेहऱ्यावरच स्माइल आणि या बघण्यात जो आनंद आहे तो सलमान खानचा तोच. किक पिक्चर आलता बघा, त्याला किक लागली तर तुम्हाला बघ दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. हो. बर, त्यासाठी आणि आपली मला काही धडपड नाही चालू आहे. त्यांच्याकडे निस्वार्थ अपेक्षा शून्य आहेत. तो हसला पाहिजे, तो आपल्याकडे आलाय आणि त्याचं आपण काम करायचं, तो खुशीत माघारी गेला पाहिजे. बरोबर. अगदी अगदी. एकंदरीत आता सध्याच राजकीय वातावरण कसं आहे आपल्या भागातलं? छान आहे. लोक विसरले नाहीत आमच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी काय केलं आणि ते प्रेम आहे. बरोबर. ते प्रेम आहे. हो. आणि प्रेम आपण तुम्ही पण कधी नसताना विसरला पण ते लोकांबद्दलचं आमच्या कुटुंबाबद्दल प्रेम आहे. बरोबर. त्याच्या मागेही मी जसं ह्याच्या आधीचे कारण सांगितले की काय हे प्रेम आहे. तर ते तोच आशीर्वाद आहे. माझ्या वडिलांची एक मोठी ताकद बनली आणि त्याच ताकदीने लोकही माझ्या मागे उभा येतात. क्या बात आहे. असं आहे. आता सध्या आपण आता नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मातोश्री आहेत. बरोबर. काय आणि सध्या आपल्या नगर परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी तर तुम्हाला माहिती आहे. आपण महानगरपालिकेत गेलो, ग्रामपंचायत होती, मग त्या काळी काय विकास झाला का? खर तर आम्ही जेव्हा आमची ग्रामपंचायत होती तेव्हा आम्हाला 2 टाइम पाणी होता. बर. महानगरपालिकेत गेलो त्याचा कट डाऊन झाला. अरे बाबा. आता नगर परिषदेत आम्ही गेलो तर आता तर काहीच नाहीये आमच्या हातात. बर. तसं बघायला गेलं तर फक्त पाणीच हा प्रश्न नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. पण त्याच्याबरोबर अनेक, आता तुम्ही आता आमचा रोड बघितला हो, अत्यंत बिकट परिस्थिती फुरसुंगी गावाची झाली. हो. म्हणजे आम्ही खरंच ग्रामपंचायत होती तेव्हा आम्ही सुखी होतो. महानगरपालिका गेली, महानगरपालिकेने काही सुविधा आम्हाला दिल्या नाही. बरोबर. आणि म्हणजे खरं तर फुरसुंगी गाव ज्या पद्धतीने एक्सपॅन्ड व्हायला पाहिजे होता की आमच्या गावातला एक मोठा प्रोजेक्ट बंद पडला. जर तो आता चालू असता तर रोजगार निर्मिती झाली असती. आज आपल्या इथं IBM सारखी कंपनी आहे पण तिथं आपल्या गावातले मला नाही वाटत खूपच एवढीच लोक आहेत. हा, असं आहे. परत म्हणजे रिव्हर्स आला आमचं गाव. म्हणजे ज्या पद्धतीने एक्सपॅन्ड व्हायला पाहिजे त्या पद्धतीने माझं एक पप्पांचं स्वप्न होतं जे अपूर्ण राहिलं की आपल्या गावात रोजगार निर्माण होईल. त्याच्यासाठी त्यांनी आईस्क्रीम चॉकलेट ह्याची फॅक्टरी म्हणजे त्याचं ओपनिंग झालं होतं. पण ते अचानक घटना झाल्यामुळं ते राहिलं. म्हणजे हे असे विजन होते त्यांचे की रोजगार निर्मिती कशी होईल तर ही अशी होईल. आईस्क्रीम फॅक्टरीत मुलांना काम भेटणार. तेव्हा त्यांनी अनेक पाण्याच्या टाक्या बांधल्या. म्हणजे जे गरजा आहेत त्या त्यांनी त्या काळात म्हणजे पुढची भविष्यातली गरज ओळखून बरोबर आहे त्या पद्धतीने ते काम करत. म्हणजे त्यांचा माइंड किती पुढचा असेल त्यावेळेस. माझे आजोबाई त्यांचंही खूप मोठं काम आहे. म्हणजे गावात तालीम असो, गावाचा आखाडा असो, म्हणजे फुरसुंगी गाव हे एक नंबरचं गाव म्हणलं तरी तुम्ही चालेल. आणि कुठल्याही बाबतीत तुम्ही शिक्षणात म्हणा, तुम्ही कुस्ती क्षेत्रात म्हणा, तुम्ही दूध उत्पन्न क्षेत्रात म्हणा, आता ते ऍक्च्युली तसं राहिलं नाही. कालांतराने सगळं डेव्हलप होत गेलं. अजूनही शेतकरी ज्यावेळेस कांदा पेरणी करतो, आमचा कांदा सगळ्यात फेमस आमचा कांदा फुरसुंगीचा बी द्या म्हणतो अजून. बरोबर आहे. आणि आता फुरसुंगीतच कांदा नाही. डेव्हलपमेंट झाली, सगळं झालं, पण ज्या पद्धतीने ती डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती काही तशी डेव्हलपमेंट नाही झाली. म्हणजे सगळ्यात पुण्याच्या सगळ्यात जवळ गाव असणार म्हणजे फुरसुंगी गाव. अगदी बरोबर. आणि
आणि आमच्या गावात 2 कॅनेल असून आज पाणीचा आम्हाला कमतरता बसते. तुम्हाला हेच म्हणणार होतो, जवळून कॅनल गेलाय, अगदी सहज बैल तरी कॅनल दिसतोय, बरोबर पण घरात पाणी नाही. नाही. असं का झालंय बरं पुसुकीत? त्याच्या मागे अनेक गोष्टी तुम्ही म्हणू शकता, की कुणाचे त्याच्यात राजकीय फायदे असतात नसतात. मला माहिती नाही ऍक्च्युली. आलेली आहे MGBची लाईन, पण अजून तरी त्याचा मला म्हणावा तसा फायदा मला वाटत नाही. आता तर आमचा कॅनल अंडरग्राऊंड आहे. बर. मग तर अजून विहिरी, बोर ह्याला अजून आम्हाला बघावं लागेल असं मला वाटतं. हो. ह्यासाठी आता पाण्यासाठी आपल्या काय उपाययोजना आहेत नियोजित? आता मी तेच सांगितलं, की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि जसं की आमचं केंद्रातील सरकार आहे, राज्यात आहे, तर MGBची लाईन आलेली आहे. अजून काही ठिकाणी काम चालू असेल, काय असेल, त्यामुळे ते चालू आहे, पण लवकरच होणार तुझं काम. आता आपण जेव्हा समाजामध्ये काम करता, तुम्ही फिरताय समाजामध्ये काम करत असताना, त्यावेळेस पहिल्या जुनी आठवणी तुम्हाला जाणकार मंडळी सांगत असते. हो, आमचा प्रचार प्रत्येक घरात आमचा 1 तास अर्धा तास तरी जातोय. कारण लोक हक्कानी, आणि ते तुम्हाला सोडत नसतील चहा पिल्याशिवाय. ते म्हणजे आम्ही, आणि कसं आहे, जी वेळ माझ्यावरती आली, माझ्या कुटुंबावरती आली, म्हणजे हा आमचा जवळपास 20 वर्षाचा गॅप आहे राजकारणात. तर म्हणजे जी वेळ माझ्या आईवर आली, की बाबा 3 मुलं सांभाळायची, शिक्षण, आणि म्हणजे मी खरं तर म्हणजे आता काही पद्धतीने मी व्यक्त होऊ हे मला कळत नाही, पण आई जिजाऊ सारखं आम्हाला लाभली, म्हणजे बरोबर, म्हणजे आमचे हट्ट पुरवले. आज जे आम्ही आहे, आम्हाला सगळं आहे, सगळं ते आमच्या आईमुळे. आणि आज त्याच ह्या इलेक्शनला उभे आहेत. खरं तर तुम्ही एक चांगला शब्द वापरला, की आईनं जिजाऊ सारखं तुमचं संगोपन. हो, एकंदरीत आई जर मुलांना सांभाळू शकते, तर उद्या तो आपल्या वार्डाचा, प्रभागाचा विकासही करू शकते. आणि कसं आहे की त्याच ताकदीनं त्यांनी जे भोगले, म्हणजे ज्या संघर्षातनं आम्हाला मोठं केलंय, म्हणजे आज आमचं कुटुंब फार डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे आज आमच्याकडं 100 कोटीचा जरी माणूस आला तरी तो त्याच सोफ्यावर बसतो, आणि एखादा गरीबातला गरीब आला तरी तो हक्काने त्याच सोफ्यावरती बसतो. बरोबर आहे. हे आमच्या कुटुंबाचं, म्हणजे सगळे आमचे आहेत. अगदी बरोबर. आणि म्हणजे तो जो संघर्ष माझ्या मम्मीने बघितला, आम्हाला मोठ्या करण्यापासून, हा सगळा व्यवसाय सांभाळण्यापासून, आमची सगळं म्हणजे अनेक गोष्टी, अनेक अडचणी आल्या. आणि आज त्याच इलेक्शनला तर मला असं वाटतं, की म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीचं दुःख त्या खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतात, की ह्या माणसाला आता काय, कशाची गरज आहे, आणि त्या व्यक्तीसाठी आपण खरं निस्वार्थीपणे काहीतरी करू शकतो. खरं तर मंडळी, एकंदरीत हर्षवर्धन दादांच्या म्हणण्यावरून असं जाणवत आपल्याला, की आता ते परतफेड करायची थोडीफार वेळ आली आहे. कारण की जे व्यक्तीनं म्हणण्यापेक्षा कौटुंबिकच पार्श्वभूमी आजोबांनी केले, हर्षवर्धनरावांच्या वडिलांनी समाजसेवा असो किंवा राजकारणासोबतची समाजसेवा जी केलेली असेल, हे सर्व करत असताना अनेक वेळा समाजाचं देणं घेणं आपण लागतोच. आणि तोच पायंडा पुढे रचत आज हर्षवर्धन दादाही काम करत आहेत, मातोश्री रिंगणात उभी आहेत. उमेदवार म्हणून काय भावना आहेत? म्हणजे आम्ही राजकारणासाठी नाही उभं राहिलो, आम्ही समाजकारणासाठीच उभं राहिलो, असं आहे. राजकारण हे तर समाजकारण आहे. कारण की ते पद असणं गरजेचं, आणि तेच माझ्या हक्कानं जर का आपल्या भागातला आवाज नगर परिषदेमध्ये गाजवायचा असेल, हक्कानं कायदेशीर मांडणी करायची असेल, तर ते नगरसेवकाचं पद गरजेचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आज नगर परिषद होऊन इतकी बिकट परिस्थिती आहे. आम्ही जेव्हा कामं घेऊन गेलो, तर अगदी त्यांच्याकडे माणसंही नव्हते काम पुरवायला. आपण व्हिजन काय घेऊन होता? तर आमचं ह्या इलेक्शनसाठी विजन असं आहे, की चांगले बस स्टॉप्स, चांगले रोड्स, ऍक्सेस पॉइंट, जेणेकरून आपल्या लोकांना कुठं पोहोचायचं असेल
तर तेही लवकर गेले पाहिजे. आणि जर आपल्या इथं कुणाला यायचं असेल तोही लवकर आला पाहिजे. कनेक्टिव्हिटी जेवढी आमचं एक जेवढं आम्ही कनेक्टिव्हिटी वरती महत्व देईन की तेव्हाच रोजगारी उत्पन्न होईल. बाहेरचे लोक आमच्या गावामध्ये येतात, जेव्हा चांगली बाजारपेठ होईल तेच रोटेशन मला करायचं. महिला बहिणींसाठी बचत गट असेल ते मजबूतीने, म्हणजे की जसं की आमच्या पक्षाचं आहे आत्मनिर्भर भारत, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या पायावरती उभा राहिलाच पाहिजे. ते महिला असो पुरुष असो. परत स्ट्रीट लाईट्स असतात, परत चांगले रोड असतात, पाण्याची सुविधा असेल. पाणी जसं की मी सांगितलं की ग्रामपंचायत असताना दोन द्यायचं, पण आता ते वेळेवर येत नाही. तर हे वेळेवर आणायचा प्रयत्न की प्रत्येक माणसाचं एक रुटीन ठरलं पाहिजे. हा बाबा त्याला माहिती पाहिजे आज सकाळी 8 वाजता पाणी येणार म्हणजे येणार. हे सगळं जेव्हा प्लॅन्ड असेल, जेव्हा तुमचं वे ऑफ लिव्हिंग एक एथिकल वेनी असेल की तुम्ही एक रुटीन की तुमचं पाणी वेळेवर येतंय, तेव्हा कुठं आपल्या महिला बहिणी त्यांच्या कामासाठी वेळ देऊ शकतात, वेळ देऊ शकतात. अजून एक आम्हाला एक स्किल डेव्हलपमेंट चा प्रोजेक्ट करायचा की जेणेकरून ज्यांना काही येत नाही, समजा ज्यांनी शिक्षण नाही घेतलं पण त्यांना ती स्किल जर डेव्हलप झाली, ती स्किल डेव्हलप झाली तर त्या पद्धतीने त्यांना तो रोजगार आपण उत्पन्न करू शकतो. मग त्याच्यामध्ये वेगळे वेगळे स्किल डेव्हलपमेंट प्लॅन्स मला आणायचे की आता माझा एक क्लब आहे हँडबॉल क्लब, बाळासाहेब हरपळे पाटील क्लब म्हणून. तर माझ्या क्लबचे आज जवळपास 4 मुलं आर्मीमध्ये आहेत आणि ह्याच्याने आम्ही खूप खुश आहे. बरोबर की आज फुरसुंगी आपल्या क्लबचा मुलगा हा आर्मीमध्ये आहे, कोण पोलीस मध्ये आहे, की हाच एक आनंद आहे खरंय की तो आपल्या गावातला जन्म त्याचा, तो आज आपल्या इथं शिकून आज भारताची रक्षा करतो, ह्या भारत देशाची रक्षा करतो. अजून ह्याच्या इतका मोठा आनंद मला नाही वाटत काय असं. कॅनेल साफसुथरे करायचे मला, ओढे नाले गावातले साफसुथरे करायचे. सगळ्यांना म्हणजे असं नाही झालं पाहिजे की फुरसुंगीमध्ये ही गोष्ट भेटत नाही. चांगलं एक हॉस्पिटल करायचंय, एक मोठी युनिव्हर्सिटी लेवलची कॉलेज स्कूल शिक्षण व्यवस्था काढायची. शेतकऱ्यांसाठी जितकं करता येईल जितकं, कारण का आज शेतकरी राजा जेव्हा काही पिकवतो तेव्हाच आपण सगळे ते मजेने बरोबर त्याचा उपभोग आनंद घेतो. तर जेवढ्या सोयी सुविधा त्यांना देता येते तेवढा आमचा फोकस आहे की शेतकरी राजा आपला कसा सुजलाम. तर हे असं आहे सगळं की आमच्या फुरसुंगी गावाची जी ओळख आहे आमचा कांदा, तर ती ओळख आम्ही प्रयत्न करू की परत आमच्या गावात. बरं, पुण्याचं सगळ्यात जवळचं गाव म्हणजे फुरसुंगी. बरोबर. आणि फुरसुंगीत आले तर तुम्हाला दाखवायला काहीच नाहीये, काहीच नाहीये. मग का तुमच्या इथं लोक येणार, का तुमच्या इथं लोक राहणार, कसं तुम्ही काय म्हणजे तुम्हाला विजनच नाही. आज गावामध्ये गावाची स्वतःची एवढी जमीन आहे, एवढं मोठं गायरान आहे, अजून तिथं पार्क नाही झाला कधी. एक चांगला पार्क होऊ शकतो जिथं सगळे फिरायला जाऊ शकतात. जे आज लोक कॅनलला चालतात ते तिथं का नाही होऊ शकत. म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्यासोबतच अजूनही काही गरजा आहेत आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी नगरसेवक हे पद उपयोगाचं आहे. हो, 100%. आणि तुम्ही त्या पदावर असाल, आपला माणूस हक्काचा माणूस त्या पदावरती असेल तरच तो ह्या न्याय देऊ शकतो किंवा तो निधी खेचून आणून आपल्या भागामध्ये त्या ताकदीनं विकास करू शकतो. बरोबर. त्यासाठी दर्शक किंवा नागरिकांनाही माहिती आहे की कुणाला मतदान करायचं. मतदार हा सुज्ञ नाही. बरोबर. त्याला ज्या वेळेस तुमची उमेदवारी फायनल झालेली असते ना, बरोबर, त्याच वेळी मतदाराच्या डोक्यात फिट झालेलं असतं आपण मत कोणाला द्यायचं. बरोबर. मतदारांनी सगळं फिक्स केलेलं आहे. एकंदरीत तुम्ही आता मतदारांना आव्हान काय करताय की
इथून मागचे अनेक वर्ष तुम्ही बघत आलाय की तुमच्या गावामध्ये काय नव्याने झालं हे त्यांनी डोक्यात ठेवा. बर. आणि जेव्हा काय नव्हतं तेव्हा आम्ही काय केलं, हा. सगळ्यांना एकत्र घेऊन ह्याचा डिफरन्स काढायचा आणि तो डिफरन्स त्यांच्या पुढे आला की मग त्यांनी ठरवायचं की कुणाला मत द्यायचं आणि काय करायचं आणि काय निर्णय घ्यायचा. आमची तर स्पष्ट भावना आहे की निस्वार्थ. मंडळी, एक गोष्ट ऑब्झर्व करण्याजोगी आहे. आपण आता जवळपास 20 मिनिटं झालं बोलतोय. बरं. एकदाही हर्षवर्धन पाटील म्हणले नाहीत की बाबा तुम्ही कमळाला मत द्या, आम्हाला मत द्या. त्यांचा सांगण्याचा हेतू हा आहे की जो तुमच्या हक्काचा माणूस आहे, जो तुमच्या हाकेला धावून येतो, जो तुमच्या मदतीला येतो आणि जो तुमची बाजू हक्कानं मांडू शकतो, अशा व्यक्तीला मत तुमचं द्या आणि अमूल्य मत हे योग्य व्यक्तीलाच द्या. एकंदरीत मला अपेक्षित होतं आव्हान म्हणजे तुम्ही सांगाल की माझ्या मातोश्री या कमळ चिन्हावर उभ्या आहेत, तुम्ही एक कमळ चिन्ह दावा. आज तुम्ही माणसाला असं वाटत होतं. नाही, म्हणजे मला तर हे म्हणायचंच आहे, पण बीजेपी का हे मला सांगायची गरज नाही. बरोबर आहे. तुम्ही केंद्रात बघा, राज्यात बघा, तर बीजेपी का हे जर उत्तर मिळून जाईल लगेच अगदी की हेच का निवडायचं. तर बघा, आज भारत जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत आली तेव्हा तुम्ही 10 नाही तर 100 गोष्टी मोजून दाखवू शकता की आज हे झालं, आज ते अनेक गोष्टी आहेत. आज इंडियाची ओळख मेक इन इंडिया असो, आत्मनिर्भर भारत असो, आता झालेला तुम्ही वॉर बघितला असेल, त्यामध्ये भारतात बनलेल्या गोष्टी वापरल्या गेल्या. अगदी बरोबर आहे. तर ही अभिमानाची गोष्ट आहे. ही गोष्ट म्हणजे आज आम्ही एक प्राऊड इंडियन, आम्ही अब्रॉड गेलो तर म्हणजे आमची छाती गर्वाने फुगते. बरोबर. तर हे बीजेपीने केलेलं आहे. आणि जो मी जसं की सांगितलं की जो करतो त्याला दाखवायची गरज नसते. बरोबर. त्याला ते करणंच त्याच्यासाठी खूप. आणि हेच आमच्या डोक्यात आहे की आम्ही आहेच सत्तेत, पण इथं जेव्हा आमचे सीट्स आहेत सगळे, तेव्हा आम्ही न्यू फुरसुंगी की एक विजनरी फुरसुंगी की म्हणजे लोकांना फुरसुंगीमध्ये यावंसं वाटणार, राहावंसं वाटणार, हे आम्हाला हे करायचंय की एक जी लाईफस्टाईल असते जगण्याची, ती लाईफस्टाईल फुरसुंगी त्या लाईफस्टाईलला रीच करायला आम्ही आमचा प्रयत्न असतो.